कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ आई, ए तू वेडी आहेस का? हळू बोल ना, आम्हाला का आणलंयस इथे? उगाच टाइमपास टाइमपास म्हणून नाही बोलवलंय मी। ती शिवा सापडत नाहीये ना? हा मग तिला शोधणं माझा काय संबंध? तुला कळत नाही, तू मूर्खपणा करते। तू माझ्याशी नीट बोला। ती शिवा सापडत नाहीये म्हणून तू मला इथे बोलवलं, आणि लक्षात ठेव तुझं सत्य इथे कुणालाच माहित नाहीये अजून। हो मग धमकी देतेस? तू लक्षात ठेव, माझं सत्य बाहेर आलं तर तुझी पण सगळी पोलखोल होईल। ही मूर्ख आहे का रे? बावळट, मला धमकी नको देऊस। हे बघ, ती शिवा सापडत नाहीये ना म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथे घेऊन आलीये मी। हे बावळट, शिवा इथे आली तर माझं नाव बाहेर काढेलच ना? चंदनला आणि शिवाला सगळं सत्य कळलंय, तुझं आणि माझं दोघींचं। आणि हा, जर माझं नाव बाहेर आलं ना तर मी तुझं पण सगळं बाहेर काढेन। माझ्या लग्नाच्या वेळेस जे केलं होतंस ना तेही आठवतंय? चंदनला हाताशी घेतलं होतंस ना? मला पळवून लावण्यात मदत केली होतीस। तुझ्यामुळे शिवाचं आणि आशूचं लग्न झालंय, आणि हे सगळं जर तुझ्या आईला कळलं तर तुला समोर उभं करेल ती? मग जे करशील ते लक्ष देऊन कर। तुम्हाला किट्टू डार्लिंग, तिच्यावर चिडून काही उपयोग नाहीये। आपल्याला आता यापुढे ताकही फुंकून प्यावं लागणार आहे, कळतंय का? पण हे सगळं सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर आपण संपू सुहास। मग आता पुढे काय करायचं ठरवलंयस? कमी काही विचार करू? एक मिनिट, त्या भाड्याच्या गुणांना फोन लाव। म्हणजे काय करायचं काय? जर हे सत्य शिवा आणि चंदनला माहितीये तर ते सत्य त्या दोघांसोबतच संपवावं लागणार आहे आता। काय काय बोलतेस काय तू? हो, त्या दोघांना मारावंच लागणार आहे। एखादा माणूस त्याच्या वैऱ्यासोबत सुद्धा असं वागत नाही, आणि तू तुझ्या सख्या बहिणी बरोबर असं वागलीस? हो, वागले मी असं। केलं मी सगळं कारण माझ्या हक्काचं सगळं तिला मिळालं। माझ्या नशिबातलं प्रत्येक सुख तिला मिळालं, म्हणून आशूला इमोशनल ब्लॅकमेल केलं मी। आशूच्या मनात शिवाबद्दल राग निर्माण केला मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।